खरं सांगायचं तर ही वाली रेसिपी मी पहिल्यांदा ट्राय करतोय. सुरुवातीला आपल्याला राईस बनवायची आहे. तर राईसची रेसिपी ऑलरेडी मी पोस्ट केली आहे. राईस, शेजवान चटणी आणि बऱ्याचशा अशा चायनीजच्या रेसिपी मी पोस्ट केल्यात. तशाच प्रकारे आपल्याला चायनीजचं राईस बनवायचं आहे. त्यामध्ये ना सुरुवातीला काय आपण राईस, चिकन, अंडा, मग थोडेसे व्हेजिटेबल्स ॲड करून याच्यामध्ये मेन जी चव असते ना ती असते ती एक अजिनोमोटोची आणि ॲरोमेट पावडरची. ते स्किप केलं तर तुम्हाला राईस एकदम तळलेला भातासारखाच वाटेल. तर तुमच्यावरती आहे. ॲरोमेट पावडर थोडीफार टाकली तर चालते, पण तुम्ही बनवू शकता. आता आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे. तर पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून त्यामध्ये चॉप केलेलं लसूण, अद्रक हे सगळं टाकून त्यामध्ये शिमला मिरची, थोडीशी कोबी आणि थोडंसं गाजर हे सगळं चॉप करून आपल्याला हे व्हेजिटेबल पूर्ण कुक करून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती. देन याच्यावरती थोडासा व्हेजिटेबल स्टॉक किंवा चिकन स्टॉक टाका किंवा नॉर्मल पाणी टाका गरम करून. ते ॲड केल्यानंतर याच्यामध्ये थोडं रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस आणि शेजवान चटणीचा 1 चम्मच टाका. तो सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. इथे खिमा घेतला चिकनचा, तो याच्यामध्ये ॲड करतो. आता नॉर्मल चिल्ली वगैरे असेल ना त्याच टाईपचं आपल्याला बनवायचं आहे. ते सगळं ॲड करून चवीनुसार मीठ ॲड करतो. खिमा पूर्ण शिजून घ्यायचा आहे. कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाही तर नाही. इथे तुम्ही ॲरोमेट पावडर थोडीशी टाकून त्याच्यानंतर ती मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरचं पाणी ॲड करायचं आणि ग्रेव्हीला घट्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पॅकिंग राईससाठी एक ऑमलेट तयार करायचा आहे. तो ऑमलेट तयार करून आपल्याला एका बाउलमध्ये ॲड करायचा आहे आणि देन त्या बाउलमध्ये पुढे प्रोसेस करायची. आता माझा ऑमलेट थोडासा जाड झाल्यामुळे तो थोडासा फाटला, पण आपल्याला जे हवं आहे गरजेचं काय पॅकिंग करणं, ते मी बाउलमध्ये ॲड करून त्याला पॅक करून घेतो आहे. आता हे अंडा पूर्ण कवर करून याच्यामध्ये राईस ॲड करायचा आहे. मिडलला राईस ॲड केल्यानंतर वरतून आपल्याला अंड्याला कवर करून घ्यायचं आहे आणि अंडा कवर करून झाल्यानंतर पलटी करून बाउलमध्ये सर्व करायचं आहे ती ग्रेव्ही. आणि मजेदार अशी ग्रेव्ही सर्व करून आपल्याला तयार होतो हा मस्त इंडो चायनीज पॅकिंग राईस. एकदम सिम्पली बनतो. आता मी कधी बाहेर नाही खाल्लं आहे त्यामुळे मला माहीत नाही, पण ऑनलाईन रेसिपी बघून मी बनवलं आहे. मजेदार अशी रेसिपी झाली.